नमस्कार, मी आशुतोष टिळक आणि माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये मी जसं म्हटलं होतं त्यामध्ये आर बी आय भारताची आहे, अमेरिकेची RBI फेडरल रिझर्व्ह यांचा महागाईचा जो काय होता रिपोर्ट त्याच्याकडे बघून त्याचे व्याजदर ते जे काय वाढवणार आहेत त्याचा अंदाज अनेकांनी जो लावला होता की 50 बेसिस पॉईंट 0.5% व्याजदर वाढ ही होईल आणि ते तसंच झालं. त्याच्यामुळे आता अमेरिकेमध्ये व्याजदर साधारण आहेत 4.25% ते 4.5%. 4.25% ही त्याची लो लेवल, 4.5% हाय लेवल. हे तर अनेकांना माहीत होतं, पण याच्यामध्ये जे स्टेटमेंट आलं की टर्मिनल रेट साधारण कुठे असतील 5%च्या रेंजच्या आसपास साधारण सगळ्यांनी त्यांच्या सगळ्या जे कोण होते त्यांनी ठेवलं. पण व्याजदर घटायला सुरुवात कुठे होईल या प्रश्नाचं उत्तर त्यांचं जे स्टेटमेंट आलं, डॉटेड प्लॉट्स लाईन्स किंवा त्याला जे काय म्हणतात डॉट्स, त्या डॉट्समध्ये असं दिसलं की 2023मध्ये व्याजाचे दर काय फार घटतील असं कोणाला वाटत नाहीये. घटायची सुरुवात जी होईल ती 2024मध्ये होईल असं सगळ्यांचं मत आहे. त्यांच्या सगळ्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या लोकांचं म्हणणं. आणि त्याच्यामध्ये मला काय फार मोठं असं चुकीचं आहे किंवा ते चूक म्हणतात असंही मला काय वाटत नाहीये. महागाई जे त्यांनी सुरुवात केली 2021मध्ये की इन्फ्लेशन इज ट्रान्झिटरी, तर ट्रान्झिटरी इन्फ्लेशन काय ट्रान्झिटरी ठरलं नाही आणि ते इन्फ्लेशन स्टिकी ठरलं. कदाचित जेरोम पॉवेल यांना असं वाटत असावं की आपण तर जातो आहोत, आपल्याला काय सेकंड टर्म मिळणार नाही आहे, त्याच्यामुळे जा. नवीन आलेले जे आहेत ते डेमोक्रॅट आहेत. जेरोम पॉवेल हे थोड्याफार प्रमाणात का असेना रिपब्लिकन विचारसरणीचे होते आणि रिपब्लिकन राष्ट्राध्यक्षांनी त्यांना नेमलं होतं. त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं की सत्तांतर झालेलं आहे, आपल्यालाही घरी जावं लागणार आहे. पण जो बायडन यांनी परफेक्ट गेम केला आणि तुमची घाण आहे, तुम्ही सांभाळायचं. तुम्ही त्याला ट्रान्झिटरी म्हणत बसलात, आता हे तुम्ही सांभाळायचं, तुम्ही साफ करायचं. त्याच्यामुळे गोष्टी बऱ्यापैकी क्लीन व्हायला लागल्या आणि फास्ट. म्हणजे ज्या वेळेला चालू झाली त्यावेळेला सुरुवात झाली होती 25 बेसिस पॉईंट आणि अनेकांना म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला असं जर मी अमेरिकेतल्या अनेकांना जाऊन सांगितलं की वर्षाच्या अखेरीला शेवटच्या दिवशी व्याजदर असे एवढे असतील, खरंही वाटलं नसतं कोणाला. की वर्षाच्या सुरुवातीला अनेकांना म्हणजे युक्रेनच्या आजूबाजूला सैन्याच्या दिसत होतं, रशियाचे सैनिक येऊन कसरती कवायती करतायत, मोठ्या प्रमाणावर येऊन बसले आहेत, पण ते खरंच हल्ला करतील असं कोणाला वाटत नव्हतं, पण ते झाला. क्रूड ऑइलची प्राइस 130च्या आसपास जाऊन फिरेल असं कोणाला वाटलं नव्हतं. कारण 2021-2020मध्ये निगेटिव्हमध्ये गेलेली क्रूडची प्राइस त्याच्यानंतर पुढचं टोक +130 दाखवेल याचा अंदाज कोणालाही आला नव्हता. तसं या वर्षाने अनेक साऱ्या अनएक्सपेक्टेड गोष्टी दाखवल्या आहेत. त्यातलीच ही एक की व्याजाचे दर भयंकर गतीने वाढले आहेत. पण हे पण हायलाइट करावं लागेल की ज्या वेळेला व्याजाचे दर वाढत आहेत ॲट द सेम टाइम महागाई पण घटून राहिली आहे. इंग्लंडचं जे महागाई आहे, ज्याला डेव्हिल म्हणावा, इथपर्यंत आली आहे. ते 11%च्या पुढे गेलं होतं, ते हळूच स्लो दिशी खालती आलेलं आहे. आणि जे मागच्या त्यांच्या 1 का 2 पॉलिसीमध्ये बँक ऑफ इंग्लंडनी जे म्हणलं होतं की ती त्यांची महागाई पीक होईल जानेवारीच्या सुरुवातीला किंवा डिसेंबरच्या एंडला, साधारणतः त्याच्या आसपासच ते होतं आहे. किंवा महागाई इंग्लंडमध्ये देखील त्याचा पीक आलेला आहे आणि आता ते खालती यायच्या तयारीला आहे. भारतामध्ये WPIचे आकडे जे खालच आले, माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये खरं तर ते करायला मी विसरलो. 21 महिन्याच्या
लोला आले आहेत आणि ते देखील 6% खालती आले आहेत. याचा अर्थ असा आहे की इंडस्ट्रियल ॲक्टिव्हिटी फार दिसत नाही आहे. म्हणजे मी जर असं म्हणलं की ग्रोथ जर होत असेल तर त्याचा कुठेतरी हायलाईट हा इलेक्ट्रिकच्या कन्झम्पशनमध्ये दिसतो. विजेची गरज ज्यावेळेला वाढते, विजेची ज्यावेळेला डिमांड वाढते, त्यावेळेला हे आपण म्हणू शकतो की ग्रोथ येते आहे इकॉनॉमीमध्ये. मायनिंग हे काय, माझ्या अभ्यासामध्ये मला हे कायमच दिसलेलं आहे की ज्यावेळेला इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी चालू होते त्यावेळेला पहिला जो दिसतो इफेक्ट तो मायनिंगमध्ये दिसतो. मायनिंग जर 1 आणि 2% वाढत असेल तर त्याला इकॉनॉमिक ग्रोथ अँड एक्सपान्शन नाही म्हणता येत. समथिंग इज नॉट हॅपनिंग राईट. आणि म्हणून आत्ताच्या महागाई घटण्याला जर तुम्हाला म्हणायचं असेल तर मी थोड्याफार प्रमाणावर स्लो डाऊन, रिसेशन म्हणावं किंवा डिप्रेशन म्हणावं अशा याला मी जाणार नाही. मी म्हणेन की इकॉनॉमीची ग्रोथ रेट घटायला सुरुवात होते आहे. नवीन इन्व्हेस्टमेंट कुठे होतील जगभरामध्ये हा एक फॅक्टर आहे. आणि मागच्या काही व्हिडिओमध्ये किंवा मागच्या काही काळामध्ये मी खरंच US फेडरल रिझर्व्हचं बॅलन्स शीट रिडक्शन नेमकं किती झालेलं आहे हे मी बघितलं नाही, कारण त्यांचा जो प्लॅन होता त्याच्यानुसार ते जात नाही आहेत हे तर अगदी पक्का आहे. सुरुवात केल्यापासून एप्रिल मेच्या आसपास त्यांनी सुरुवात केल्यापासून फक्त 1 महिना का 2 महिने त्यांनी त्यांचं टार्गेट अचीव केलेलं आहे. बाकी त्यांच्या टार्गेटमध्ये त्यांना ते जमलेलं नाही. हा भाग अत्यंत ॲक्सेप्टेबल आहे. पण नेमकी आत्ता हे कुठे आहे उभं हे एकदा बघावं लागेल. आणि म्हणजे 1 ट्रिलियनच्या खालती किती आले आहेत आणि त्यातल्या किती ह्या रन ऑफ झालेल्या आहेत किंवा त्याचे टाईम संपलेला आहे. आणि त्या अदरचा जो एक फॅक्टर असतो, सरकारचे कर्ज यांनी विकत घेतले होते ते त्यांनी विकायला काढले. त्याच्यानंतर मॉर्गेज बॅक सिक्युरिटीज ज्या असतात त्या त्यांनी विकायला सुरुवात केली. पण काही प्रायव्हेट सेक्टरचे असतात, काही प्रमाणामध्ये ॲसेट बॅक, तसा अशा अनेक साऱ्या अदरच्या सेक्शनचा जो पार्ट असतो त्याचं नेमकं काय झालेलं आहे हा एक कदाचित माझ्या पुढच्या व्हिडिओचा विषय असेल असं मी म्हणेन. आणि त्याचं परिणाम काय होतो, कारण ज्या वेळेला एक देशाच्या डेट मार्केटमधला सगळ्यात मोठा बायर ज्या वेळेला सेलर बनतो, ज्या वेळेला त्या देशाची सेंट्रल बँक अकोमोडेटिव्ह स्टान्स सोडून अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी आम्ही जवळपास फुकटात पैसे देऊ, 0 to 25 बेसिस पॉईंट्सच्या व्याजदराने कर्ज देऊ आणि मोठ्या प्रमाणावर बॉन्ड बाईंग पण करू, प्रसंगी प्रायव्हेट बॉन्ड जे आहेत ते पण आम्ही विकायला बसू, किंवा त्याचे जे काय त्याला म्हणतात फायनान्शियल इंजिनिअरिंगनी जन्माला आलेल्या इतर सिक्युरिटीज असतील आम्ही त्या पण खरेदी करू, इथपर्यंत जी माणसं म्हणायला बसतात, अशी माणसं जर हे विकू शकत नसतील तर त्याचं काय होईल. आणि जर हे चालू असेल तर वाढणाऱ्या व्याजदराच्या या सगळ्या सिच्युएशनमध्ये जगातलं सगळ्यात मोठं डेट मार्केट असलेल्या अमेरिकेमध्ये नेमकं काय होतं आहे याचा अंदाज घेऊन येणाऱ्या 2023मध्ये साधारण कशी परिस्थिती असेल याचा एक छोटासा का असेना लेखाजोखा मी माझ्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये मांडीन. हा व्हिडिओ उद्या, परवा किंवा पुढच्या काही दिवसामध्ये अगदी जरूर येईल. तोपर्यंत नमस्कार.